श्री स्वामी समर्थ। तर माणसाचं कर्म कसं फिरून येतं परत त्याबद्दल थोडं सांगणार आहे। एक भिकारी होता, तो दारोदारी जाऊन भीक मागायचा। कोणी काही दिलं तर घ्यायचा, अन्यथा नाही दिलं तर तो माघारी फिरायचा आणि आशीर्वाद द्यायचा। सावकाराच्या दारात जाऊन तो भिकारी रोज भिक्षा मागायचा, पण सावकार मात्र बाहेर आल्यावर शिवीगाळ करायचा। सावकार भिकाऱ्याला म्हणायचा, जा मर, काम कर, रोजच भीक मागतोय, आयुष्यभर फक्त भीकच मागत राहणार आहे का? असं सावकार भिकाऱ्याला म्हणायचा। तर कधी कधी सावकार तर भिकाऱ्याला ढकलून पण द्यायचा। एवढं त्रास देऊन सुद्धा भिकारी त्या सावकाराला आशीर्वाद द्यायचा की देव तुमच्या पापांना क्षमा करो। एके दिवशी मात्र त्या सावकाराला खूप राग आला, बहुधा धंद्यात तोटा झाला असावा। त्याच वेळी भिकारी भीक मागण्यासाठी तिथे आला। सावकाराने रागाच्या भारात थेट त्याच्या अंगावर दगड मारला। तो दगड भिकाऱ्याच्या डोक्यावर लागला आणि डोक्यातून रक्तस्राव होऊ लागला। तरीही भिकारी सावकाराला आशीर्वाद देत होता, देव तुझी पापांना क्षमा करो, असं म्हणत भिकारी तिथून निघून गेला। त्यानंतर सावकार रागातून थोडासा शांत झाला आणि मग विचार करू लागला की मी ह्याला दगड मारला, पण तरीही त्याने माझ्यासाठी प्रार्थना केली, मला आशीर्वाद दिला, या मागचं रहस्य काय असू शकेल असं सावकार मनातल्या मनात बोलू लागला। आणि हे आपल्याला कळायलाच हवं। मग सावकाराने ठरवलं की भिकाऱ्याच्या मागे मागे जायचं, तो कुठे जातो, काय करतो, लक्ष ठेवायचं। त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा दिली तर कोणी मारलं, कोणी शिवीगाळ केली, तरी भिकारी त्यांना एकच आशीर्वाद द्यायचा की देव तुमच्या पापांना क्षमा करो। एके दिवशी सावकार असाच पाठलाग करत असताना भिकारी आपल्या स्वतःच्या घरी जायला निघतो। सावकार सुद्धा त्याच्या पाठीमागे येत असतो। भिकारी एका झोपडीत शिरला। त्या झोपडीमध्ये खाट होती आणि त्या खाटेवर एक म्हातारी झोपलेली होती, जी त्या भिकाऱ्याची बायको होती। तिने नवऱ्याला पाहिल्यावर उठून बसली। भिकाऱ्याने आणलेल्या भांड्यात फक्त अर्धी भाकरी होती हे तिने पाहिलं। तर म्हातारीने पाहिल्यावर म्हातारी म्हणाली, आज एवढंच मिळालं का? आणि तुमचे डोके कसे फुटले? तेव्हा भिकारी म्हणतो, हो एवढंच मिळालं, कुणी काही दिलं नाही, कुणी शिव्या दिल्या, कुणी मारलं, एकाने तर दगड फेकून मारला, त्यामुळे माझं डोकं फुटलं, असं भिकारी म्हातारीला सांगू लागला। हे सगळं झोपडीच्या बाहेर सावकार ऐकत होता। तेव्हा भिकारी म्हणाला, हे सर्व माझ्याच पापांचं फळ आहे। भिकारी म्हातारीला म्हणू लागला की तुला आठवतं का, आपण किती श्रीमंत होतो, आपल्याकडे सर्व होतं, पण आपण दान कधी करत नव्हतो। भिकारी म्हातारीला म्हणतो, तो आंधळा तुला आठवतो का? म्हातारीच्या डोळ्यात अश्रू आले आणि म्हातारी म्हणाली, हो। तेव्हा भिकारी म्हणायचा, आपण त्या आंधळ्या भिकाऱ्याची चेष्टा करायचो, त्याचा अपमान करायचो, त्याला मारायचो, कधी ढकलून द्यायचं। तेव्हा म्हातारी म्हणती, सगळं आठवतं मला, आपण किती श्रीमंत होतो, पण आपण त्या भिकाऱ्याचे किती हाल केले होते। एकदा त्या आंधळ्या भिकाऱ्याने जेव्हा रस्ता दाखवायला सांगितला तर त्या म्हातारीने चुकीचा रस्ता दाखवला होता हे पण तिला आठवतं। तेव्हा भिकारी म्हणतो की एकदा तर मी त्या आंधळ्या भिकाऱ्याला वाटी फेकून मारली होती, तेव्हा त्यांनी मला आशीर्वाद दिला होता की देव तुझ्या पापांचा हिशोब घेईल। तेव्हा भिकारी त्याच्या बायकोला म्हणजेच त्या म्हातारीला म्हणतो, आज त्या आंधळ्या भिकाऱ्याचा शाप आपण भोगत आहोत, आज त्याच्या शापामुळे आपली ही अवस्था आहे, म्हणून मी कुणाला शाप देत नाही। आज आपली ही अवस्था आहे, अशी जी वेळ आहे ती आपल्यामुळेच आहे, कारण आज जे दिवस आहेत ते दुसरे कोणावरही येऊ नये असं मला वाटतं, त्यामुळे मी फक्त आशीर्वादच देतो, असं भिकारी म्हणत होता।
हे सगळं सावकार झोपडीच्या बाहेर उभं राहून ऐकत होता. भिकाऱ्याने आणि त्याच्या बायकोने ती अर्धी भाकरी दोघांनी एकत्र बसून खाल्ली हे सुद्धा सावकाराने पाहिलं होतं. आणि परमेश्वराचा महिमा म्हणून ते दोघं झोपी गेले. दुसऱ्या दिवशी परत भिकारी सावकाराकडे भीक मागण्यासाठी गेला. तेव्हा सावकाराने अगोदरच 2 भाकरी आणि भाजी काढून ठेवली होती भिकाऱ्याला देण्यासाठी. आणि भिकाऱ्याला ती भाजी भाकरी दिली हसत मुखाने आणि म्हणाला, माफ करा बाबा, मला चूक झाली माझी. आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे येऊन 2 भाकरी आणि भाजी घेऊन जायचं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कसलीही गरज लागली तरी मला हक्काने सांगायचं. उपाशी मात्र कधी झोपू नका. तेव्हा भिकारी सावकाराला म्हणतो, देव तुमचे भले करो, आणि तिथून निघून गेला. माणसं फक्त आशीर्वाद देतात आणि शाप देतात. देव हे माणसाच्या कर्मानुसार देत असतो. म्हणून फक्त चांगले कर्म करायचे. आपल्या कर्माचा हिशोब हा आपल्याला चुकवावा लागतो. कोणालाही कमी लेखू नका, कोणाची टिंगल करू नका. करता येईल तेवढं दान करा. कोणाच्या गरिबीवरती हसू नका. आज त्यांच्याकडे जे आहे ती परिस्थिती कशीही असली तरी ती बदलणारी आहे. नियतीचा पलटवार कधी होईल हे कोणाला सांगताही येत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.